नमस्कार. मुंबई आउटलुकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला आजच भारतात आणलं जाण्याची शक्यता आहे. सध्या अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या राणाने अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टात प्रत्यार्पणाविरोधात केलेली याचिका कोर्टाने फेटाळल्याने राणाला भारतात आणले जाणार आहे. तहव्वूर राणाला सुरुवातीच्या काळात दिल्लीतील NIA कोठडीत ठेवले जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्याला मुंबईत आणून खटला चालवला जाईल. बुधवारी रात्री उशिरा किंवा गुरुवारी पहाटे तो मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. तहव्वूर राणाला मुंबईत आणले तर अर्थ रोड कारागृहात अजमल कसाबला ठेवलेल्या कोठडीत त्याला ठेवले जाईल अशी शक्यता आहे. अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने राणाची याचिका फेटाळल्यानंतर त्याला भारतीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती आहे. आता तहव्वूर राणाला आजच भारतात आणलं जाईल अशी शक्यता आहे. आता तहव्वूर राणावर भारतात आणून मुंबई दहशतवादी हल्ल्याप्रकरणी खटला चालवला जाईल. 1961 मध्ये पाकिस्तानमध्ये जन्मलेल्या तहव्वूर राणाने सुरुवातीला पाकिस्तानी सैन्यात डॉक्टर म्हणून काम केले आणि 1990च्या दशकाच्या उत्तरार्धात तो कॅनडाला गेला. कनेडियन नागरिकत्व मिळाल्यानंतर तो शिकागो येथे स्थायिक झाला. तिथे तो विविध व्यवसाय चालवत होता. 2009 मध्ये राणाला 26/11च्या मुंबई हल्ल्यात सहभागी असल्याबद्दल अटक करण्यात आली होती. या हल्ल्यात 160हून अधिक लोक मारले गेले होते. राणावर 12 गुन्ह्यांचा आरोप आहे. यात अमेरिकन नागरिकांच्या हत्येला मदत केल्याचाही त्याच्यावर ठपका आहे.